विधान परिषदेमध्ये विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर बोलताना राष्ट्रवादीचे आमदार अरुण लाड यांनी सरकारी आयटीआय मध्ये शिक्षणाअभावी मुलं खपत नाहीत असं वक्तव्य केलंय। यावर मुलं खपत नाही हे वाक्य रेकॉर्डवर घेता येणार नाही असं सभापती नीलम गोऱ्हे म्हणाले। तर गोऱ्हेंनी रेकॉर्डवर घेता येणार नाही म्हणताच आमदार कपिल पाटील आक्रमक झाले। ग्रामीण भाषेला मुंबई पुण्याच्या भाषेनं हेटाळणी करता असा आरोप पाटील यांनी केलाय। तर कपिल पाटलांच्या वक्तव्यानंतर सभापती गोऱ्हेंनी पाटलांना सुनावलंय। देत नाही, पुस्तक देत नाही, त्यामुळे आयटीआय त्या मुलं खपत नाहीत। आमचे उलट खाजगी आयटीआय आम्ही चांगल्या पद्धतीने घेतोय। मुलं खपत नाही ते वाक्य जरा ते आपण घेतायत। आपण कौशल्ययुक्त होत असताना कौशल्याचं कंप्लीट त्याला प्रॅक्टिकल ज्ञान आलं पाहिजे। कपिल पाटील मुलं खपत नाहीत हे वाक्य तसंच ठेवा, हा तुमचा आग्रह असेल ना तर ठीक आहे, आपण चर्चा करू। जेव्हा हरकत घेतात तेव्हा भाषेचा प्रश्न आहे, भाषेच्या अस्मितेचा प्रश्न आहे। ग्रामीण भागातल्या भाषेबद्दल पुणे आणि मुंबईच्या भाषेने तुम्ही जर हेटाळणार असाल तर या सभागृहात सहन नाही करणार। अरुण लाड यांनी अत्यंत चांगले मुद्दे मांडले आहेत आणि उत्तम भाषा वापरतात, कुठेही ते शब्द वापरत नाहीत। त्याने एखादा शब्द वापरला असेल तो ग्राम्य आहे आणि ग्राम्य म्हणजे वाईट हे आक्षेपार्ह आहे। तुम्ही प्रत्येक पुणेरी भाषा म्हणजे काय चांगली आणि घेऊन चांगली भाषा वाईट मानणार का? आणि मुंबई पुणे म्हणून जी हेटाळणी करताय ना त्या मुंबईच्या मतदारांवर निवडून आलेले आहेत, लक्षात ठेवा। तुम्ही म्हणजे दुसरे कोणीतरी चाणक्य किंवा चारवाक झालेले आहात। नाही, खाली बसा। तुमचं वाक्य बरोबर आहे का चुकी आहे तर चर्चा होऊ शकते। तुम्ही म्हणता ते सगळं बरोबर नाहीये। काय धमकी दिली मी तुम्हाला? कपिल पाटील साध्या वाक्य तुम्हाला धमकी वाटते, तुम्हाला काहीतरी परिणाम झालाय मनावरती थोडासा असं मला वाटतंय। काय आता मला काही समजतच नाही, ते वाक्य फार सुंदर आहे का? मुलं खपत नाही तुम्ही म्हणत बसा मंत्र दिवस।